इकडे बघू शकता किचन भरून पसारा दिसत आहे, पण अगोदर मी रात्रीचा स्वयंपाक करून घेते. टाइम सांगेल तर रात्रीचे 8 वाजलेले आहेत. थोडासा लेट झालेला आहे मला. आतापर्यंत मी स्वयंपाकाला सुरुवात करत असते, पण आज थोडासा मला लेट झालेला आहे. कारण दुसरी कुठली कामं काढली किंवा करायचं मन नसलं की मग टीव्ही वगैरे बघत बसले की मग तिथंच बसते. टाइम म्हणजे किती वाजलेत काही नाही तिकडे लक्षात जात नाही आणि त्या नादामध्ये खूप लेट होतो. तर असं अगोदर मी भात बनवत ठेवते. तर तांदूळ इकडं फटकून निवडून घेतलेले आहेत आणि 2-3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेते. तिकडच्या बर्नरवरती मी भात बनवत ठेवते आणि इकडे कणी मळून ठेवलेले आहे आणि शेवग्याच्या शेंगा काढून ठेवलेले आहेत. आज शेवग्याच्या शेंगाची आमटी, चपाती, भात आणि भाकरी हे सगळंच बनणार आहे. तर पटकन बनवते कारण आता आमक टमक करायला इतका वेळ नाही. 9 वाजेपर्यंत सगळेजण येतील आणि आता 8 वाजलेले आहेत. तर भात तरी बनत ठेवला आणि तो पण लावलेला मी ताट ठेवलेला आहे. तर निवांत भात बनत राहील. आणि इकडे खोबरं घेतलेलं आहे. खोबरं आणि शेंगदाणे भाजून मसाला तयार करून घेते. शेंगा चिरून घेते. म्हणजे अशी भाजी बनवायची ना थोडासा म्हणजे टाइम जास्त लागतो कारण तयारी खूप असते ना त्यामुळे. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि खोबरं भाजूनच ठेवलेलं आहे, पण मी थोडंसं गरम करून घेणार आहे. म्हणजे वातावरण थंड झालेलं आहे ना त्यामुळे नम पडलेलं आहे ते. शेंगदाणे छान भाजलेले आहेत तिकडं. आता खोबरं पण या सगळ्यावरती टाकून मी गॅस बंद करणार आहे कारण ही लोखंडी तवा आहे. गॅसवर गरम राहतं. थोडंसं खोबरं गरम होईल. आणि जेव्हा मी खोबरं ठेवलेलं होतं ना ते डब्बा गच्च भरलेला होता. बघू शकता बुडाला थोडंसं राहिलेलं आहे. मी दाबून भरलेलं होतं त्यामुळे असं झालेलं आहे. तर सगळं मी चमच्यानं काढून घेतलं आणि इकडे तव्यावरती टाकलेलं आहे. तरी गरम झालेलं आहे. तर आता गॅस बंद केला मी आणि तिकडे भात बनत आहे. तोपर्यंत मी भाज्या चिरून घेते. इकडं शेवग्याची शेंग, टोमॅटो हे सगळं मी काढून घेतलेलं आहे. खलबत पण काढून ठेवलं. म्हणजे आता मसाले वगैरे वाटायचे खलबतमध्ये वाटलेले होते मी सकाळी. इकडे शेवग्याची शेंग मी चिरून घेत आहे. अर्धवट साल काढून आणि टोमॅटो पण चिरून घेते. म्हणजे अशी चिरण्याची वगैरे कामं निवांत खाली बसून करत आहे मी कारण थांबल्याला पायाची वाट लागते. दिवसभर थांबूनच कामं होतात आपली आणि जी कामं बसून जाते मी निवांत बसून करते. इकडे शेंगा, टोमॅटो सगळं मी चिरून घेतलं. एक टोमॅटो खराब निघाला. बघण्यासाठी तर खूप छान होता म्हणजे लाल बुंद होता, पण जसं चिरलं तसं आतमध्ये खराब निघालेला आहे. तर टोमॅटो टाकून दिलं. ते सगळा कचरा काढून मी बकेटामध्ये भरून ठेवला आणि सगळं सकाळी टाकत असते मी कारण आता यावेळी सगळं म्हणजे दिवसभर जे जमा होताना सकाळी टाकत असते. तिकडे सगळी मी तयारी करून घेतलेली आहे. तोपर्यंत शेंगदाणे पण छान थंड झालेले आहेत. आता मिक्सरला अगोदर वाटवते. थोडंसं जास्त आहे नाही म्हणजे आज तरी याची आमटी बनणार, आणखी एक दिवस बनणार म्हणजे 2 दिवसाच्या हिशोबाने मी इकडं वाटण करून घेतलेलं आहे. आणि एका डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवलं ना तर 3-4 दिवस आरामात राहते. पण जेव्हाही बनवायचं त्यावेळेस थोडंसं तामझाम वाटतं. तर थोडीशी तयारी करून ठेवली ना आपली कामं सोपी होतात. एकदा सगळं वाटून घेतलेलं आहे आणि भाताचं मी तिकडे ठेवलेलं आहे. म्हणजे आता शिजलेलं आहे. एक शिटी द्यायची आहे फक्त. तर टोपण लावून शेवटला एक शिटी देते मी. एकदम मस्त भात बनवून तयार होतो. आणि अजय आणि दिनेश दोघंजण गॅरेजला गेलेले होते. आत्ता आलेले आहेत आणि आता सगळ्यांना भूक पण लागलेली आहे, पण स्वयंपाकाला लेट झाला आणि मी भाज्या आणायला सांगितलेल्या होत्या. तर बटाटे आणलेले आहेत, अद्रक आणलेले आहे, कोथिंबीर बघू शकता किती मोठी पेंडी आहे. मी दिनेशला तेच म्हणलं छान कवळी ताजी आणि छान मोठी पेंडी आणलेली आहे. तर म्हणलं अगोदर कोथिंबीर निवडून ठेवा तुम्ही दोघं, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. कारण कोथिंबीर तशीच ठेवली ना खराब होते लवकर ती. म्हणून कोथिंबीर कधी आणल्यानंतर अगोदर निवडते आणि डब्यात भरून ठेवते मी. म्हणजे 4-8 दिवस तरी छान ताजी बनवून राहते आणि खराब पण होणार नाही. इकडून फोडणी तयार करण्यासाठी यामध्ये तेल घेतलेले कढईमध्ये आणि मोहरी, जिरं टाकलं. नंतर मी लसूण टाकलेला आहे. म्हणजे वाटण केलेला मसाला होता ते टाकलं. छान परतून घेतलेला आहे. मसाला छान भाजलेला आहे. म्हणजे अगोदरच आपण भाजून घेतलेलं होतं त्यामुळे जास्त वेळ लागलेला नाहीये. नंतर यामध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर टाकलेली, थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे. छान परतून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो खूप लवकर मऊ पडतो, नरम पडतो. इकडे मसाला छान तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतलं. आता टाकूया यामध्ये शेवग्याची शेंग आणि थोड्या वेळ परतून घेते फोडणीमध्ये. मग नंतर मी पाणी टाकणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने भाजी ना खूप छान टेस्टी बनते. शेवग्याची भाजी बनवा, आमटी बनवा किंवा वरणात टाकून सांबर वगैरे खूप छान बनतं. म्हणजे शेवग्याच्या शेंगाच्या भरपूर साऱ्या म्हणजे प्रकारच्या भाज्या बनतात, पण आमटी मी जास्त बनवत असते. तर शेंगा टाकून मी थोड्या वेळ परतून घेतलेला आहे आणि आता टाकलेले खूप सारं पाणी म्हणजे 1 लिटर पाणी टाकलेलं आहे इकडं. आणि आता झाकून ही भाजी छान शिजवून घेऊया. म्हणजे मस्त आमटी बनून तयार होईल. आणि इकडे भात पण बनलेलाच आहे. दोघे राजकुमार बसले बाहेर, त्यांची चर्चा सुरू आहे तिकडं. आता पटकन चपात्या बनवते आणि इकडं कोथिंबीर निवडायला दिलेली आहे. तर दोघं निवडत बसलेले होते तर मी पण आलेले आहे मदतीला. म्हणजे आता बनलेलं आहे सगळं, भाजी पण बनत आहे निवांत. तर म्हणलं कोथिंबीर निवडूया यांच्यासोबत.
कोथिंबीर निवडून झालं त्यानंतर मी चपात्या बनवल्या आणि भाजी पण बनलेलीच आहे, बघू शकता एकदा शेवग्याची मस्त आमटी. तर अगोदर दिनेशला आणि आजीला जेवायला वाढलेला आहे आणि तोपर्यंत सगळेजण येतील मग आम्ही जेवण करू. तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. टाइम सांगितलं तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि दिनेश आणि आजी दोघंजणी 8 वाजता घरातून निघणार आहे. दिनेश पण कॉलेजला जाणार आहे भालकीलाच, म्हणजे तिथले डॉक्युमेंट्स आणायचे आहेत त्याला. म्हणजे तसं मी तुम्हाला म्हणलं की दिनेश सगळे डॉक्युमेंट जमा करण्यामध्ये लागले, दररोज एक काम असतं त्याच्याकडे. जेवण करायचं आणि जायचं. जो कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये शिक्षण झालेलं आहे तिथं सगळं जाऊन ते डॉक्युमेंट सिग्नेचर वगैरे घेऊन यायचे असतात. तर थोडंसं लवकरच दिनेश घरातून निघणार आहे, म्हणत आहे म्हणजे 8 वाजेपर्यंत निघायचं आहे मला. तर आता 8 वाजेपर्यंत मला एक ब्रेड सँडविच बनवायचं आहे, म्हणजे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनवायचं आहे. तर इकडे बटाटे घेतलेले आहेत मी. काल मी बटाटे किंवा जेही भाज्या आणलेल्या त्या काही काढलेलं नाही, फक्त कोथिंबीर निवडून ठेवलेली होती. आणि तुम्ही म्हणत होता ते बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नका, तर जास्त राहत नाहीत मग मी ठेवत असते. स्टँड पण आहे माझ्याकडे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याला मोड पण खूप लवकर येईल. असं म्हणतात की मोड आलेले बटाटे खाऊ नये, तर हो आता मी ठेवणार नाही फ्रीजमध्ये. म्हणजे स्टँडमध्ये एकात कांदा, एकात लसूण आणि एक कपारी कामात राहतो त्यामध्ये बटाटे ठेवण्यासाठी करणार आहे. एकदा बटाटे अगोदर मी उकडे ठेवते. दिनेश म्हणत आहे मम्मी लेट होईल, खूप लेट होईल, म्हणजे आता 6:45 वाजलेलेच आहेत. तर मी म्हणलं पटकन मी करते, तुझं आवडून घे, तुझं आजीचं दोघांचं आवरा, मी किचनचं बघते. तरी पण दिनेश इकडे मदत करत आहे, कारण त्याला एकच टेन्शन आता मम्मी खूप लेट करणार आहे आणि तसंच काम होत नाही, व्हिडिओ बनत होतात ना त्यामुळे लेट होतो थोडासा. दिनेश इकडे कांदा, हिरवी मिरची सगळं मला चिरून देणार आहे, म्हणजे चॉपरला चॉप करायचं आहे सगळं काही. हाताने बारीक बारीक चिरत बसणार नाही, कारण लेट खूप होणार आहे यामध्ये. त्यामुळे सगळे कांद्यावरची साल काढून मी म्हणलं एकात 4 भाग कर आणि सगळं चॉपरला आपण बारीक करून घेऊया, म्हणजे सगळं कमी वेळात होईल. आणि इकडे बटाटे मी तिकडच्या बनवण्यावरती ठेवलेले आहेत आणि इकडे मी चिंच टाकून पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे संग वरण पण बनणार, म्हणजे जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण मी संग बनवून घेते. तर इकडे ब्रेड काढून ठेवलेले आहे. थोडासा किचनवरती पसारा झालेला आहे, तर या पसारा थोडंसं इग्नोर करा, कारण आता मला काढणं होणार नाही. अगोदर मला काही वेगळ्या आहे दोघांना करून देण्याची. आजी काल आलेला आहे, मी आज कालच जातो म्हणत होता, मी म्हणजे 1 दिवस राहिलेला आहे, मी आज जाणार आहे. सकाळी लवकर जायचं होतं म्हणत होता, म्हणजे नाश्ता करून जा, दोघंजणी नाश्ता करून जावा. तसं तर दिनेश पण आल्यापासून गावाकडे गेलेला नाही. आई पण म्हणत होती दिनेशला पाठवून दे भेटायला, परत पूजा पण म्हणत होती. तर गावाकडे गेल्यानंतर सगळ्यांची भेट पण होईल आणि तिथून पुढे तो भालकीला जाईल आणि भालकून बिदरला पण जायचंय, त्यामुळे थोडंसं लवकर निघणार आहे घरातून. इकडे झालेली आहेत आता अर्धी कामं, म्हणजे चिरण्याचं काम झालं ना मग सगळी कामं झाली असं समजायचं, कारण जास्त वेळ इथंच लागतो. इकडे हिरवी मिरची, कांदा सगळं दिनेश एकत्र चॉपरला चॉप करून घेत आहे. जी 5वा कचरा झालेला आहे सगळा बनलेला आहे. आणि इकडे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेल गरम झालेलं. इकडे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे आणि जे चॉपरला कांदा चॉप केलेला होता तेच मी आज वरणात टाकणार आहे, कारण आता वेगळं चिरत वगैरे बसलेली नाही. आणि जे पसारा झालेले सगळं टोपल्यात मी भरून ठेवलेलं, कारण किचनवरती भरपूर स्पेस धरत होतं हे सगळं, तर काढून ठेवलंय. आता क्लीन तर करणार होणार नाही मला, कारण घाई गडबड खूप आहे. इकडे कढीपत्ता टाकला खूप उघडायला लागतो, कारण ताजा कढीपत्ता असतो ना. नंतर मी कांदा टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे, संग इकडे तांदूळ पण घेतले, म्हणजे जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण संग मला टिफिन पण द्यायचं असतात यांना, म्हणजे सँडविच आणि वरण भात हे टिफिनला देणार आहे. आणि आजी आणि दिनेश दोघंजण सँडविच खातील, कारण ते त्यांची फेवरेट आहे. तिथलं पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. कुकरला शिटी झालेली आहे आणि वरण पण फोडणी दिलेलं आहे आणि थोडासा मसाला टाकला. आणि इकडे बटाटे शिजलेले आणि ते बघत आहे. तर बटाटे आणखी उकडलेलेच नाही, ज्या दिवशी लेट होईल ना त्या दिवशी अशी काम होतं, ते बटाटे उकडलेलेच नव्हते, तर परत मी ठेवलेलं आहे इकडं. म्हणजे इथं थोडंसं टाइम जास्तच गेलं, म्हणजे ती हवा काढली, चेक केलं, पण ते काही उकडलेलेच नव्हते व्यवस्थित, आतमध्ये मी बरंच होतं. आणखीन एक शिटी देऊन घेणार आहे. वरणाला पण उकळे आलेले आहे. आणि इकडं रात्री कुकरमध्ये जे भात बनवलेला होता, थोडंसं भात राहिलेला आहे, तर ते भात मी काढून ठेवलं. कुकर धुवून घेते मी आज, कुकरमध्ये मी भात बनवत ठेवते. म्हणजे अगोदर विचार केला होता की बटाट्याचं जे कुकर आहे त्यामध्ये भात बनवूया, पण बटाटे आणखीन उकडलेलेच नाहीत, म्हणून इकडे हे कुकर रिकामं करून घेतलेलं आहे. इकडे तांदूळ मी धुवून मीठ टाकून शिजत ठेवलेले, भात बनवत ठेवलेला आहे. आता बघूया बटाटे शिजले पण आहे. तर इकडे कुकरला आणखीन एक शिटी झालेली, एकदम परफेक्ट हे बटाटे उकडलेले आहे. तर सगळे ताटले काढून घेतले. आता थंड व्हायला वेळ लागणार आहे. दिनेश घाई गडबड खूप करत आहे, घडी घडा येतो, मम्मी 8 वाजले, मम्मी 8:30 वाजले. सुराय मी म्हणलं तुझं तरी आवरून मी करून घेते. आणि हा असं म्हणलं ना माझ्या हाताची कामं पडत आहेत, म्हणजे आणखी थोडासा गोंधळ होत आहे माझा. मी म्हणलं म्हणू नको, मला टाइमच सांगू नको, तू शांत बस, म्हणजे तुला टाइमला मी करू शकले ना बस झालं. मला घडी घडी नाही, माझ्या कानामध्ये टाइम सांगू नको, म्हणजे 8 वाजे ना म्हणतो 8:30 वाजले, अर्धा तास जास्त सांगतो मला, मग आणखी थोडंसं मला गोंधळ होत आहे तर कामाचा.
सँडविचचा मसाला बनवून घेते. तर इकडे पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं आणि जे कांदा हिरवी मिरची चिरलेली होती ते टाकलेले आहे. एक आद्रकचा तुकडा मी किसून टाकलेला आहे. परतून घेतलं आणि इकडे बटाट्यावरची पूर्ण साल काढून घेतली, पण थोडीशी गरम आहे इथे, त्यामुळे खूप पोळत होते. पण आता घाई गडबड खूप आहे, तर म्हणलं असू दे, मला असंच पोळून घेतच कामं करायची. हाताला थोडेसे चटके बसले तर काही हरकत नाही, पण कोणी उपाशी जायला नाही पाहिजे. त्यातले बटाटे सगळे मॅश करून घेतलेले आहेत. तोपर्यंत फोडणी पण तयार झाली. आता टाकूया सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिर्च पावडर, थोडासा मसाला टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलं, परतून घेतलं, वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, मॅश केलेला बटाटा टाकला, परतून घेतलेला आहे, छान मिक्स करून घेतलं कमी गॅसवरती. आणि इकडे कोथिंबीर ठेवलेली आहे, वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. मस्त असा सँडविचचा मसाला बनून तयार झालेला आहे. आणि इकडे कुकरला 2 शिट्या झाल्या, भात पण बनलेलाच आहे. तर अगदी अर्ध्या तासामध्ये मी पूर्ण स्वयंपाक बनवलेला होता. म्हणजे घाई गडबड असते ना, व्यक्ती कसं येतात आणि थोडासाही वेळ भेटला की नाही, इतका मग करतो आपण, 1 तास कसं जातो ते पण समजत नाही. तर व्यक्तीच्या मागणं काहीतरी आठात असलीच पाहिजे. तर इकडं ब्रेड सँडविच आता बनवून घेते. म्हणजे मसालाही बनलेला, त्या पॅन ठेवलेला आहे आणि इकडे सगळे ब्रेड स्लाइस काढून घेतलेले आहेत आणि छान असं मी मसाला भरलेला आहे आणि वरून एक स्लाइस ठेवायचा आहे, छान प्रेस करून घ्यायचा आहे. मी इकडं पॅनवरती बटर टाकून शेकायचं आहे, पण बटर नाही आहे माझ्याकडे, म्हणून मी तूप लावून शेकणार आहे. इकडे तूप टाकलेलं 1 ते 2 चमचेने आणि छान पसरवून घेतला. आणि यावरती हे सँडविच ठेवून छान शेकून घ्यायचे कडक होईपर्यंत. पण घाई गडबड इतकं होते, आज हाताला इतके चटके बसले ना माझ्या, ते सँडविच शेकते वेळेस पलटत वेळेस इतके चटके बसले माझ्या हाताला, कारण तुम्ही इतकी घाई करत होता ना, ते होऊ देत नव्हता, शेकू देत नव्हता. मग मी आता होणार नाही, आता होणार नाही, एक सलग सुरू होतं त्याचं. मी म्हणलं सगळं टाइम लागलं, म्हणजे 8 वाजेपर्यंत मी बनवून दिलं तर बस झालं ना. आता माझ्या कानात तू टाइम सांगू नको, इतकाच म्हणत आहे केव्हापासून त्याला. तर इकडे ब्रेड हे ज्या अगोदरचं मी ठेवलेलं होतं पहिला बॅच, आता छान शेकलेलं आहे. आणि इकडे चटके पण खूप बसले माझ्या हाताला, कारण तूप थोडंसं जास्त टाकलेलं होतं मी आणि ते तसंच फेकरायला गेले, पलटायला गेले आणि खूप चटके बसले. तर असो, आता मुलांसाठी इतकं तरी चटके तरी खावेच लागणार आहेत, कारण टायमाला पण करून द्यायचं आहे ना. आणि एक सवय पण मोडलेली आहे. अगोदर कसं दिनेश आणि दीपक दोघं जणी 7 वाजता निघायचे, तर एक टायमिंग फिक्स झालेली होती लवकर उठणं करणं, पण आजकाल ही सवय पण मोडलेली आहे माझी, त्यामुळे पण लेट होतो. इकडे सँडविच छान शेकलेले आहेत, आलत परत करून तूप लावून शेकून घेतलेलं आहे छान कडक होईपर्यंत, म्हणजे छान क्रिस्पी झालेले आहे. इकडे ताटलीत काढून घेतले आणि इकडे दुसऱ्या बॅच मी तयार केलेलं आहे सँडविचचा. आणि परत इकडे 2 चमचे तूप टाकलेले पॅनवरती आणि हे सँडविच ठेवून मी आलत परत शेकून घेते. म्हणजे आता फक्त यांच्यासाठी नाही, मला गॅरेजला पण द्यायला, म्हणजे तिकडे पण दोघांच्या हिशोबाने टिफिन भरायचं असतं, म्हणून इकडे मी सगळे सँडविच शेकून घेते. आणि मला वाटतं सकाळी सकाळी सगळ्यांच्या घरी असाच गोंधळ असेल, म्हणजे सगळ्यांना जायची घाई गडबड असते, आपल्याला काहीतरी स्वयंपाकाची असते, काहीतरी युनिक बनवायला गेलो मग आणखी थोडासा लेट होतो. आणि हे मुलं इतकी घाई गडबड करतात खूप जास्त. तर इकडे दुसऱ्या बॅची शेकलेला आहे, छान मी पलटून घेतलेला आहे. आणि जे इकडे सँडविच बनलेले ते आतमधून कट करून घेतले आणि आलेला मुलं खायला घ्या, आता 2 जणी खायला घ्या. तर दिनेश पण इकडे रेडी होऊन आलेला आहे. इकडे 2 जणी आता हिंडत फिरत सँडविच खाते. मला निवांत खाली बसा आणि 2 जण खावा, पण दिनेशला निवांत बसायचं नव्हतं, इतकी घाई गडबड होती त्याला. सेम त्याच्या पप्पासारखा कळतो, कुठेतरी जायचं म्हणलं ना, मला खूप नाचवतात सगळेजण की लवकर कर सुरू असतं. इकडे दुसऱ्या बॅचीने काढून घेतलेला आहे सँडविच आणि दोघांना खायला दिलेलं आहे. परत इकडे बनवत ठेवलेले सगळे सँडविच बनवून घेते आणि पटकन टिफिन पण भरते. असं नाही की दिनेशला आता इथून जायचं आहे, अगोदर टिफिन घेऊन गाडीला जाणार, पप्पाला सांगणार, परमिशन घेणार, म्हणजे गाडी घेऊन जायची, बाईक घेऊन जायची आहे, तर पप्पा परमिशन देत नाही, ते पण टेन्शन आहे कारण की पप्पा लवकर जा म्हणत नाहीत, मग मी एसटीला जा म्हणतात. आणि एसटीला गेल्यानं माझी धावपळ खूप होते, कारण इथून सोनाळा जाणार, सोनाळून भालकीहून बिदर, मग एसटीनं प्रवास केला तर तसं वेळ जातो आणि म्हणजे वेळ जाणं होत नाही, सिग्नेचर घेऊन परत त्याला पुढे जायचं असतं. त्यामुळे बाईक असलेलं ठीक असतं, पण मुलं व्यवस्थित चालवत नाहीत, ते टेन्शन असतं त्यांना. ते म्हणतात की बाईक नको, एसटीला जातो, पण म्हणतो पप्पांची परमिशन घ्यावी लागते, मला थोडंसं लवकर जाऊ दे, मला 15 मिनिट अगोदर जाऊ दे, म्हणजे रिक्वेस्ट करतो त्यांना, बाईक घेऊन जातो. बरोबर, ठीक आहे म्हणलं, लवकर जा थोडंसं. इकडे हिंडत फिरतच खाणं पिणं होत आहे दोघांचं पण. आणि इकडे सगळे सँडविच बनलेले, टिफिन पण भरलेलं आहे, वरण भात सगळं मी टिफिन मध्ये भरलं आणि सँडविच मी एका डब्यामध्ये दिलेलं आहे, म्हणजे दुसरा डबा नव्हता माझ्याकडे, या डब्यामध्ये दिलं, सगळं कव्हर मध्ये पॅक केलं. पॅकिंग झालेलं आहे, टिफिन भरलेलं आहे. तर दिनेशला मी सगळं वेळ झाले की नाही, म्हणजे 8 वाजले, आता 8 वाजेपर्यंत मी सगळं रेडी केलेलं आहे. पण गोंधळ खूप करतात, माझी धावपळ खूप करतात हे मुलं. तर म्हटलं आता सगळं रेडी झाले, आता निघा 2 जण, तर आता जायला निघाली आहेत. पण माझी बाहेरची कामं राहिलेली, रांगोळी वगैरे आणखी काढलेली नाही, रांगोळी काढून घेते, बाहेर पाणी शिकते थोडंसं, म्हणजे पाणी सकाळी मी सगळं धुवून घेतलेलं होतं पाणी टाकून, सगळं हारकं दिलं, आता परत पाणी शिंपल्याने
काढून घेते. बघू शकता वातावरण खूप छान झालेलं सकाळचं. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर यासोबत या व्हिडिओला इथे एंड करते. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ.